मेहता का उल्टा चश्मा। टपूचे पप्पा या नाश्ता तयार आहे. हो आलो या भोजनासनावर बसा. भोजनासन? भोजन करायला ज्या आसनावर बसणार त्याला भोजनासनच म्हणणार ना. पण हे जेवण कुठे आहे? हा तर नाश्ता आहे. अरे बाबा मग तू भोजनासनचं नाश्तासन कर. चल ना बस ना आता पटापट नाश्ता करून दुकानात जा ना. हो आजोबा बाय. आजोबा बाय. आई बाय. बाळा ऑलवेज. बाय पप्पा मी कॉलेजला जातो. अरे रे बाळा थांब थांब. काल कॉलेजचा पहिला दिवस कसा होता बोल, काहीतरी सांगशील की नाही आम्हाला? पप्पा काल तुम्ही उशिराने आलात म्हणून राहिलं, पण आई आणि आजोबांना सगळं सांगितलंय. दया तू मला काही सांगितलं नाही? टपूचे पप्पा हे बघा, हा चहा आणि खाकरा तुम्ही स्वतः खाणार तर तुम्हाला कळणार ना किती किती चविष्ट आहेत. आता मी ते खाणार आणि मग मी तुम्हाला सांगणार, मग तुम्हाला कसं कळणार? करेक्ट. अगदी तसंच टपूच्या गोष्टी टपूच्या तोंडून ऐकायला तरच खरी मज्जा येईल. म्हणून मी तुम्हाला नाही सांगितलं. पप्पा काल कॉलेजला खरंच धमाल आली. अच्छा. काल खूप सारे नवीन मित्र झाले आणि शिक्षक सुद्धा खूप छान आहे. ओहो. आणि तुम्हाला माहितीये काल आमची कॉलेजमध्ये रॅगिंग सुद्धा झाली. काय? हो. म्हणूनच मी आणि तुझी आई काल तुझ्या सोबत यायला मागत होतो. तू कंप्लेंट केली की नाही प्राचार्यांना? हो पण ऐका तरी, टपूने त्यांना असा धडा शिकवला की ते सगळे टपूचे मित्र झाले. येस. आपला मुलगा इतका हुशार आहे ना, अगदी आपल्या सुंदर मामासारखा आहे. आणि पप्पा त्या मुलांनी आता प्रॉमिस केलंय की आता ते कोणाची रॅगिंग करणार नाहीयेत. ऐकलंस जेठ्या? टपोडा माझी पूर्ण खात्री आहे तू गडा परिवाराचं नाव नक्की उज्ज्वल करणार. पण बाळा हे कॉलेज आहे, शाळा नाहीये. हं? जास्त मस्ती नाही करायची. भिडे सारखे कॉलेजचे प्रोफेसर घरी नाही आले पाहिजे तुझी तक्रार घेऊन. नाही नाही पप्पा. नाही येणार. तू टप्पू आहेस? हो नाही, मग मी त्याच्याशी बोलतोय, त्याला उत्तर देऊ देत ना. सारखी सारखी तू का मध्ये बोलते आहेस? कारण मी टपूची आई आहे आणि आई आपल्या मुलांना खूप चांगल्या प्रकारे ओळखते. आणि हो जेठ्या, टपू आता मोठा झालाय. तू त्याला लहान मुलासारखा ओरडू नकोस. तू त्याचा मित्र बनून त्याच्याशी बोलत. जसं तुम्ही सांगाल तसं बापूजी. कसं काय मित्रा? सुपर कूल पप्पा. आजपासून आपण फ्रेंड्स. असं करा. 1 2 3 4 5. आता आई तू सुद्धा. हा, ठीक आहे, अरे. ठीक आहे. 1 2 3 4 5 6. तुम्ही सुद्धा. बाबा बापूजींना राहू दे. अरे काय राहू दे काय? मी का नाही? हा बापूजी का नाही? मी सुद्धा खेळणार. 1 2 3 4 हळू हळू हळू. 5 6. वा, वा, बापूजी बोललेच पाहिजे की तुम्ही जगासोबत चालता. अगं सुनबाई मी जगासोबत नाही, मी तर माझ्या नातवासोबत चालतोय. चला चला आता मी निघतो, नाहीतर कॉलेजला जायला मला उशीर होईल. मला एकही लेक्चर मिस नाही करायचं. ओके बाय 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 बाय. अरे बाळा, तुझ्या कॉलेजची बॅग कुठे आहे? तिथे रूम मध्ये मी घेऊन जातो. ओके बाय बाय. तुझा मुलगा? टप्पू किती समजूतदार झालाय ना बापूजी. वेळेचं भान ठेवायला लागला आहे. पण तुला वेळेची किंमत कुठे कळतीये? कधीपासून बसलाच आहेस? दुकानात नाही जायचं? हा, नाही नाही जायचंय बापूजी. चला, टपूचं ऍडमिशन झालं. किती शांत वाटतंय ना. खरंच खूप शांती वाटते दया. सर्वांना काळजी होती, सर्व विचारायचे केव्हा होणार ऍडमिशन, केव्हा होणार ऍडमिशन. ऍडमिशन झालं, टप्पू कॉलेजला जायला लागला. एक प्रकरण संपलं. आता तुम्ही निवांत झोपू शकता. मग दुकानात कोण तू जाणार? म्हणजे जर का तुम्ही जेवण बनवाल तर मी दुकानात जायला तयार आहे. चॉकलेट? अरे सॉरी. अरे चल. हा, जेवणावरून आठवलं, आज तुमच्यासाठी टिफिन मध्ये काय पाठवू? एक काम कर, आज ना मटर पनीर आणि पराठा पाठव बरं. चल. नाही नाही, ते बापूजींना ते आवडत नाही. काय? मटर पनीर आवडत नाही त्यांना. अच्छा, तर वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी आणि कढी पाठव. ठीक आहे? नाही नाही नाही, ते काय की घरात दही नाहीये आणि बाजरी दळायची आहे अजून.
मग पालक पनीर पाठवून दे. ठीक आहे, चल. नाही ते सुद्धा नाही बनू शकणार. का? बापूजींना आवडत नाही. बापूजींना पालक तर आवडतं. बापूजींना पालक सुद्धा आवडतं आणि मटर सुद्धा आवडतं, पण पनीर आवडत नाही. मग मटर आणि पालकची भाजी बनव. घरात पालक नाही आहे. हो मग ठीक आहे, घरात जी भाजी आहे ती बनवून दे. नाही असं नाही, मला तुमच्या आवडीची भाजी बनवायची आहे. एक काम करू, भरलेली भेंडी बनव. तुम्हाला खूप आवडते ना? घरात भेंडी आहे. हा, बापूजींना आवडते. हा. बापूजींना सगळंच आवडतं. ते कधीच कंप्लेंट नाही करत. त्यांना जे काही वाढाल ना ते प्रेमाने खातात. अरे आता तर तू बोलत होतीस की बापूजींना हे आवडत नाही, बापूजींना ते आवडत नाही. आता म्हणते की त्यांना सगळं आवडतं. अरे बापूजींना सगळ्याच भाज्या आवडतात, पण पनीर आवडत नाही. पनीरची प्रॉब्लेम आहे. आणि पनीर ही भाजी नाहीये ना. ठीक आहे बाबा, भरलेली भेंडी बनव. ठीक आहे, चला. हा. अरे टपूचे पप्पा ऐका, आता मी काय काय आहे? म्हणते. अहो ऐका, मी काय म्हणते, ते बागाभाऊ आणि बावरीच्या प्रेमाची गाडी कशी चालली आहे? ते दोघे लग्न कधी करणार आहेत? अरे बाबा तू शांत बस ना. त्यांचा लग्नाचा विषय कुठे काढतेस तू आता? तसंही बाघाचं कामात लक्ष नसतं. त्यात लग्न झालं तर काही माहित काय होणार. अरे टपूचे पप्पा, जसं एक वनस्पती झाड बनतं, तसंच बागाभाऊ आणि बावरीच्या प्रेमाचं वनस्पती लग्नाचं झाड बनलं पाहिजे ना. अरे ओ माळी, आता हे वनस्पती झाड बाजूला ठेव. मला दुकानाला जाऊ दे. जर का बापूजी आले तर मला परत ओरडतील. चल चल, जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. माळीचं फुल बाई. मी टपूच्या पप्पांना तर सांगितलं की घरात भेंडी आहे, पण घरात भेंडी तर नाही आहे. आता भाजीवाली नाही आली आहे. भाजीवाली आली की फटकन भाजी विकत घेते आणि आज तर भरलेल्या भेंडीची अशी भाजी बनवते की टपूचे पप्पा खुशम खुश होतील. घ्या वहिनी, एकदम ताजी भाजी आहे. अच्छा सुनीता, ही एकदम ताजी आहे याची काय गॅरंटी आहे? गॅरंटी आहे ना वहिनी. बघा किती हिरवा रंग आहे, जराही नाही बदललाय. अच्छा, मग हे गाजर तर हिरव्या रंगाचं नाहीये, लाल रंगाचं आहे, तर मग हे ताजं नाहीये? नाहीतर काय, हे बघ, हे टोमॅटो हे सुद्धा लाल रंगाचे आहेत आणि हे वांगी तर जांभळ्या रंगाची आहेत. मग हे ताजे नाहीयेत? काय वहिनी, तुम्ही तर सगळे मिळून मला कन्फ्युज करायला लागलात. तुम्हाला हवं ते घ्या. आता मी अजिबात काय बोलणार नाही. सुनीता, मला हे 6 किलो मटार आणि 5 किलो टोमॅटो सुद्धा पाहिजे. ठीक आहे? आणि मला भेंडी दे. टपूच्या पप्पांना आज भेंडीची भाजी खाण्याची खूप इच्छा आहे. वहिनी, भेंडी इतकीच उरली आहे. आणि त्यात काय, इतकी तर खूप झाली. आण. हॅलो. ओहो, वेलकम लोणचा पापडची राणी. तसा आज तुम्हाला उशीर का झाला? हो, थोडं काम होतं. सुनीता, जरा ती भेंडी दे ना. भेंडी? हो, आज ह्यांची आणि सोनूची खूप इच्छा आहे मसाला भेंडी खायची, तर म्हटलं बनवावं. दे जरा अर्धा किलो. पण वहिनी, भेंडी तर संपली. अय्या, संपली म्हणजे? जेवढी भेंडी उरली होती ती दया वहिनीने विकत घेतली. ओह, सगळी घेतली? अरे बाबा, सगळी म्हणजे भिडे बेन अगोदरपासूनच कमी होती आणि टपूच्या पप्पांना आज भेंडीची भाजी खायची खूप इच्छा आहे, तर म्हणून मी घेतली. अच्छा, काही हरकत नाही दया वहिनी. मी मार्केटमध्ये जाते आणि भेंडी घेऊन येते. माधवी वहिनी, तुम्ही काम करा ना, भेंडीच्या जागी कारली घ्या. मसाला कारली बनवा, खूप छान बनतात. नाही ना अंजली वहिनी, एकदा ह्यांच्या डोक्यात आलं ना की भेंडी मसाला खायचंय म्हणजे भेंडी मसालाच खायचंय. असू देत, मी मार्केटमध्ये जाते, मिळेल मला. अरे भिडे बेन, तुम्हाला बाहेर जायची गरज नाहीये. तुम्ही हीच भेंडी घ्या ना. मी टपूच्या पप्पांना दुसरी भाजी बनवून देईन. नाही नाही दया वहिनी, जेठा भाऊना खायची आहे ना भेंडीची भाजी, मग तुम्ही घेऊन जा ना. अरे भिडे बेन, सोनू आणि भिडी भाऊंची इच्छा सुद्धा आहे ना भेंडीची भाजी खायची, मग तुम्ही घेऊन जा ना. मी टपूच्या पप्पांना दुसरी भाजी बनवून पाठवते. ते नाही म्हणलं. घ्या घ्या, तुम्ही घेऊन. नाही नाही दया वहिनी, तुम्हीच घ्या. अरे तुम्ही घेऊन जा. दया वहिनी, तुम्ही घेऊन जा. भिडे बेन, प्लीज तुम्ही घेऊन जा. अरे नाही नाही, तुम्ही घेऊन जा आता. बघा, तुम्ही भेंडी नाही घेतली तर मी सुद्धा भेंडी नाही घेणार. तर ठीक आहे, तुम्ही नाही घेणार तर मी पण नाही घेणार. अरे देवा, वहिनी तुम्ही हे काय करताय? तुमच्या या गडबडीत माझं नुकसान होतंय. कोणीतरी घ्या ना. किती छान आहे. घेणारचं भांडण नाहीये, तर नाही घेणार याचं भांडण आहे. याला म्हणतात बलिदान. हे काम करा, तुम्ही दोघे ना अर्धी अर्धी घ्या. हो. अरे अंजली वहिनी, तुम्ही काय बोलताय? आम्ही भेंडी अर्धी तोडून कशी काय घेऊन जाऊ शकतो?
दया वहिनी तोडून नाही, अर्धी म्हणजे तुम्ही दोघी पाव पाव किलो घ्या ना, आणि त्यासोबत दुसरी एक भाजी बनवा. वेगळेपणा पण होईल आणि दोघांचं काम सुद्धा. अरे वा 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 अंजली वहिनी वा, खूप मस्त आयडिया दिली हा. चला तसंच करूया. हा हे चांगलंय. हा सुनीता अर्धी अर्धी कर. कमाल आहे. मी दुसऱ्या सोसायटी मध्ये जाते ना, तिथल्या लेडीज फक्त एकमेकांशी भांडतच असतात, एक दुसऱ्यावर किती जळत असतात. पण तुमच्या इथे तर मात्र सगळे एकमेकांवर प्रेम करत असतात. खरं सांगू का वहिनी, तुमची गोकुळधाम सोसायटी आहे ना, एकदम वेगळीच आहे. इथे पैशाच्या व्यतिरिक्त पण बरंच काही मिळतं. खूप मस्त ना सुनीता. मग म्हणून आज तू पैसे नको घेऊ. अरे मी तर मस्करी करत होते. टोपूच्या पप्पांना फोन करून सांगते की त्यांची जी भरलेली भेंडी खायची इच्छा होती ना, ती आता पूर्ण होणार आहे. खुसूम खुश होऊन जातील. हा बोल दया. हा टोपूचे पप्पा, तुम्ही मला हे सांगा की मी तुम्हाला फोन का केलाय. काय? अरे मला सांगा की मी फोन का केला. अगोदर तू मला हे सांग, उद्या काय होणार आहे? उद्या साड्याचं सेल लागणार आहे. बरं उद्याच सोड, हे सांग परवा नाही, एक आठवड्यानंतर काय होणार आहे? कमाल करते टपूचे पप्पा. एका आठवड्यानंतर काय घडणार आहे ते मी कसं सांगू शकते. हो तर तू मला फोन का केला हे मी कसं सांगू शकतो? वा वा बुद्धिमान, काय समजवलंय तुम्ही. टपूचे पप्पा, तुम्ही ना शिक्षक बनायला पाहिजे. अरे मी शिक्षक बनणार तर भिडे काही टीव्ही विकणार? बरं चल आता सांग, तू फोन का केला? टपूचे पप्पा, तुम्हाला भरलेली भेंडीची भाजी खूप आवडते ना, तर मी भेंडी विकत घेतली आहे. काय बोलतेस दया? तुला भेंडी मिळाली? कुठून? अरे कुठून म्हणजे काय, आपल्या सोसायटी मध्ये खाली भाजीवाली येते ना, तिच्याकडून. शक्य नाही. शक्य नाही काय? मी भेंडी बद्दल बोलते. भेंडी भेंडी, सोन्या चांदी बद्दल नाही बोलते. तेच ना, तू मला असा फोन केला जणू सोनं चांदी विकत घेतलं असशील. अरे भेंडी विकत घेतली यात फोन करून सांगायची काय गरज आहे दया? खरंच आहे टपूचे पप्पा. ते काय, माझी आई नेहमी सांगते की नवरा बायकोने एकमेकांना एखादी मोठी गोष्ट नाही सांगितली तरी चालेल, पण छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्याच पाहिजे. काय ना, असं म्हणतात की थेंबे थेंबे तळे साचे. आता हा तळमधून कुठं आलं? प्रेमाचं तळ टपूचे पप्पा. म्हणून मी किती वेळा श्वास घेतला ते सुद्धा सांगणार, आणि किती पावलं चालले ते सुद्धा सांगणार आहे. दया, अजून एक छोटी गोष्ट मला सांग ना. काय? फोन कसा ठेवतात? असं. अरे काय डोकं वापरले बुद्धिमान. वा वा देवा वा, काही निवडून निवडून लोक पाठवली आहेस तू माझ्या आयुष्यात. घरात दया आणि दुकानात नट्टू काका आणि बाघा. बोला, तुम्हाला काय विकत घ्यायचंय? मला एक चांगला फ्रीज हवं. सॉरी, आम्ही तुम्हाला फ्रीज विकू शकत नाही. म्हणजे आम्ही तुम्हाला चांगला फ्रीज देणार आहोत. ओ अच्छा अच्छा. आणि आफ्टर सेल सर्व्हिस? त्याची तर तुम्ही अजिबात नका काळजी करू. एकदा का तुम्ही आमच्या दुकानातून काही सामान विकत घेतलं ना, त्यानंतर तुम्ही ग्राहक नाही आणि आम्ही दुकानदार नाही. काय? माझं पूर्ण बोलणं तरी ऐकून घ्या. त्यानंतर आपण सगळे एक परिवार बनू. जसं संकट आल्यावर एक भाऊ दुसऱ्या भावासाठी पळतो, अगदी तसंच आम्ही सुद्धा तुमच्यासाठी पळू. आमच्या दुकानातून विकत घेतलेल्या कुठल्याही वस्तूवर तुम्हाला काही त्रास झाला असेल तर आम्ही त्याला लगेच सॉल्व्ह करू. अरे वा छान. मला हा फ्रीज आवडलाय. हा देऊन टाका. बरोबर आहे. नटू काका, त्या दादांना जरा बिल बनवून द्याल? होय, चला या. वा बाघा वा, शाबास. असंच काम करत राहिला तर एक दिवस पगार वाढवाल आमचा? तू कधी कधी चूक करतो तेव्हा मी तुझा पगार कापतो. बावरी केव्हाही येते आणि काम खराब करते तेव्हा केव्हाही मी तुझा पगार कापला. नाही शेठजी. मग पगार वाढवायची गोष्ट तू का करतोय? सॉरी शेठजी. सॉरी शेठजी. ओके, थँक्यू भाऊ.
शेठ धनराज सिंघानियाचा फोन. बोला बोला शेठ धनराजजी बोला. अरे धनराज सिंघानिया नाही, फक्त धनराज. मी एकदम साधा माणूस आहे. अगदीच माहित आहे तुम्ही खूप साधे व्यक्ती आहात. तुमच्या जवळ इतकी मोठी मोठी कार आहे तरी सुद्धा कधी कधी ट्रेनने प्रवास करता. अहो ते तर ट्रॅफिक जास्त असतं म्हणून. मी अगदी साधा मनुष्य आहे. अरे तुम्ही फक्त साधेच नाही, मी म्हणेन तुम्ही एकदम कमालचे व्यक्ती आहात. सांगा सांगा माझी आठवण कशी काय आली आज? अरे तुम्हाला तर माहितीच आहे ना, माझी खूप मोठी शिपिंग कंपनी आहे, हॉटेल्स आहेत. अरे माहित आहे शेठजी, सगळं माहित आहे. तुमच्या जवळ काही नाही आहे तरी सुद्धा तुम्ही आमचे सर्वात मोठे ग्राहक आहात. मग ह्या वेळी सुद्धा एका मोठ्या ऑर्डर साठी तयार राहा. अरे तयारच आहे. बोला आता येऊ का तुमच्या ऑफिस मध्ये? अरे नाही नाही, तुम्ही नाही, मी येणार तुमच्या दुकानात. कारण मी खूप सिंपल माणूस आहे. हो हो या या, केव्हाही या. तुमची जेव्हा इच्छा असेल तेव्हा या आमच्या दुकानात. हा प्लीज वेलकम. हा केव्हाही या. मी वाट बघेन. बरं थँक्यू नट्टू काका. बागा. अरे आता शेठ धनराज सिंघानियाचा फोन होता. आपल्याला खूप मोठी ऑर्डर देण्याबद्दल बोलत होते. वा वा शेठजी, ही तर खूप चांगली बातमी ऐकवली तुम्ही. हो शेठजी, जर ही ऑर्डर आपल्याला मिळाली तर यावेळी आपण सगळेच रेकॉर्ड मोडून टाकू. ए, तुझा फोन वाजतोय. ओ थँक्यू शेठजी. उचल, बोलून घे. शेठजी, बावरीजींचा फोन हा, आहे. मग त्यात काय झालं? बोल बोल. थँक्यू शेठजी, थँक्यू. हो हॅलो. हा बोला बोला बावरीजी. नागेश्वरजी, मला तुम्हाला आत्ताच्या आत्ता भेटायचंय. लवकर या. आताच्या आत्ता? पण बावरीजी, अजून दुकान बंद व्हायला तर खूप वेळ आहे. मगेश्वरजी, मग उशीर होणार. मला तुम्हाला अर्जंट भेटायचंय म्हणून तुम्ही आत्ताच लव्हर्स पार्क मध्ये या. अच्छा, पण ते काय झालं बागा? नटू काका, बावरीजींना मला आत्ताच्या आत्ता अर्जंटली भेटायचंय. ठीक आहे जा. थँक्यू शेठजी, थँक्यू. हा बावरीजी, मी येतो या तिकडे. थँक्यू शेठजी, थँक्यू थँक्यू. युप्पी, ये, ये. युप्पी, युप्पी, ये, ये, ये. प्रेम आणि पैसा या दोन गोष्टी अशा आहेत की त्या चांगल्या माणसाला सुद्धा वेडा बनवतात. अगदी खरं. पण काय आहे, पैसे कोणी देतच नाही. फक्त प्रेमच उरलंय वेड होण्यासाठी. जस्ट ए स्टेटमेंट, नथिंग पर्सनल. बावरीजी. नागेश्वरजी, तुम्ही आलात. बावरीजी, एक वेळ सूर्य उगवेल आणि प्रकाश नाही पडणार हे शक्य आहे. पण बावरीजी बोलवणार आणि बागा नाही येणार ते शक्य नाहीये. नागेश्वरजी, तुमचे शब्द ऐकून असं वाटतं की मी जगातली सगळ्यात सुंदर मुलगी आहे. आणि तुमचे शब्द ऐकून मला असं वाटतं की मी जगातला सर्वात लकी मुलगा आहे. बरं मला एक सांगा, तुम्ही मला इथे का बोलवलं अर्जंट मध्ये? अरे हो, मी तर विसरले होते. तुमच्याशी महत्वाचं बोलायचं होतं. अच्छा, काय? बागेश्वरजी, उद्या माझे आई बाबा कानपूर वरून येणार आहेत. काय? काय झालं बागेश्वरजी, तुम्ही घाबरलात का? नाही बावरीजी, तुमच्या लक्षात आहे ना, जेव्हा पहिल्यांदा आपण भेटलो होतो तेव्हा तुमच्या त्या चुलत भावामुळे ना मला ना जेलमध्ये जावं लागलं होतं. आता तर तुमचे आई बाबा येत आहेत. देव जाणे आता कुठे जावं लागणार मला. अरे बागेश्वरजी, तुम्ही काळजी नका करू. माझे आई बाबा मनाने खूप श्रीमंत आहेत. त्यांचं मन खूप मोठं आहे. तुम्हाला माहितीये, माझे बाबा कानपूर मध्ये जगप्रसिद्ध आहेत. आमच्या घरी कुणी जास्त शिकलेलं नाहीये, पण सगळे जमीनदार लोक आहेत. तुम्हाला माहितीये बागेश्वरजी, यावेळेस मी काय करणार आहे? काय? मी माझ्या आई बाबांना आपल्या प्रेमाविषयी सांगणार आहे. काय? का? म्हणजे बावरीजी, तुमचे आई बाबा मला पसंत करतील का हो? मी तुम्हाला पसंत केलं तर ते सुद्धा तुम्हाला पसंत करतील. मी माझ्या आई बाबांचे लाडकी लेक आहे. मी जाताना समजावलं तर ते समजून जातील. आणि तसंही मुलीच्या आनंदात आई बाबांचा आनंद असतो. ही गोष्ट जर त्यांना माहिती असेल तर चांगलंच आहे. काय? तुम्हाला माहितीये बागेश्वरजी, मी मुंबईत फक्त 2 महिन्यांसाठी फिरायला आले होते. मग माझी नजर तुमच्यावर पडली आणि मग तुमच्या भोळेपणाने माझं मन जिंकलं. मग मला तुमच्याशी प्रेम झालं.
आणि मग कानपूरला जायच्या ऐवजी मी इथेच मुंबईमध्ये मामाकडे राहिले आणि आई बाबा सुद्धा इथेच मामाच्या घरीच थांबणार आहेत. अच्छा, म्हणजे बावरीजी, जर का तुमचे आई बाबा लग्नाला तयार झाले तर लवकरात लवकर आपल्या लग्नाची पिपाणी वाजणार काय हो? हाय बागेश्वरजी, आपली पिपाणी वाजणार. नाही नाही बावरीजी, असं तर तबला वाजतो, पिपाणी तर ही अशी वाजते. ओ हाय हाय, चुकून चुकीचं बोलले. ते उद्या सकाळी 7 वाजता येणार आहेत. बागेश्वरजी, आज पौर्णिमाची रात्र आहे आणि आजची रात्र आपल्या आयुष्यात प्रकाश घेऊन येणार आहे. बावरीजी, आपल्या लग्नाचा विचार करता करता आजची पूर्ण रात्र तर मला झोपच येणार नाही. पौर्णिमेच्या चंद्रात मला माझा हा चंद्र दिसणार. टपूचे पप्पा, बघा ना, पौर्णिमेचा चंद्र किती रोमॅन्टिक वाटतोय. असं वाटतंय जणू आकाशात चांदीचा सिक्का लटकतो आहे. काय टपूचे पप्पा, तुम्हाला प्रत्येक गोष्टीत पैसेच दिसतात. चला प्रेमाने बघा ना. आणि जेव्हा चंद्र येतो ना, तेव्हा त्यात प्रेमाची भरती येते. आणि जेव्हाची प्रेमाची भरती येते तेव्हा मनात फुलं उगवतात. आणि जेव्हा मनात फुलं उगवतात तेव्हा आयुष्यात वसंत येतो. पण दया, रोज रात्री मला झोप येते आणि आता सुद्धा येत आहे, म्हणून मी झोपायला जातो आहे. टपूचे पप्पा, थांबा ना थोडा वेळ. दया, उद्या दुकानात खूप काम आहे. धनराज शेठ सोबत मीटिंग आहे. अरे, नटू काका आणि बागा भाऊ आहेत ना, सांभाळून घेतील. अरे ते काय सांभाळतील. आणि त्यात बाघा, त्याचं तर कामात लक्षच नाही आहे जरा सुद्धा. थोडा वेळ मिळाला नाही की लगेच बावरीला भेटायला निघून जातो. टपूचे पप्पा, तुम्ही त्यांच्या प्रेमाला समजा. अहो, आजच्या काळात शुद्ध पाणी मिळत नाही, त्यात असे शुद्ध प्रेम करणारे प्रेमी कुठे बघायला मिळतात. काय करायचं आहे अशा प्रेमींना बघून? अरे टपूचे पप्पा, तुम्ही प्रेमींना बघू नका, तुम्ही त्यांच्या प्रेमाची शुद्धता बघा. या शुभ प्रेमाच्या नादात तो बाघा आपली सुदबुद हरवून बसला आहे. त्याला कोण समजवणार की बाबा, प्रेमाने पोट नाही भरत. जेव्हा खरं प्रेम होतं ना, तेव्हा भूक नाही लागत. पण मला भूक लागते. त्याचा हा शुद्ध प्रेम एक दिवस मला उपाशी मारेल. जेव्हा बघू तेव्हा बावरीला भेटायला जातो. उद्या त्याने सुट्टी मागितली ना तर मी देणारच नाही आहे. नाही नाही टपूचे बाप्पा, असं नका करू. माझी आई नेहमी म्हणते की जो प्रेमाला थांबवतो देव त्याला कानाखाली वाजवतो. माझी तर फक्त हीच प्रार्थना आहे की त्यांचं लवकरात लवकर लग्न व्हावं. अरे हो बाबा, माझी पण हीच इच्छा आहे की लवकरात लवकर त्यांचं लग्न व्हावं. मग त्यांना जितकं प्रेमला प्रेमली खेळायचे आहे ते घरीच खेळतील. बरं टपूचे पप्पा, जरा चंद्राकडे बघा ना. तो काय बोलतोय? बोलतो आहे, शांतपणे झोपा आणि झोपू द्या. उद्या बावरीजींची आई बाबा येणार आहेत. बावरीजींच्या लग्नाची वार्ता करायला. आमचं लग्न ठरणार आणि मी बँड बाजा घेऊन बावरीजींच्या घरी बरात घेऊन जाणार. तू अजून जागतोयस? रात्रीचे 12:30 वाजलेत. झोप आता. सॉरी नट्टू काका, ते काय ना की मला झोपच येत नाहीये. उद्या सकाळी, अरे आता तर दिवस देखील बदलला. आज सकाळी बावरीजींचे आई बाबा येणार आहेत ना, तर मला माझ्या आणि बावरीजींच्या लग्नाचे विचार येत आहेत. बागा बाळा, ही गोष्ट तुम्हाला 500 वेळा सांगितली आहे की बावरीचे आई बाबा येणार आहेत. आता झोप आणि प्लीज लेट मी डोज ऑफ. गुड नाईट नट्टू काका.
5 वाजले. बाबरीजी उठले असणार. त्यांना आता फोन करून विचारतो की त्यांच्या आईबाबांची ट्रेन वेळेवर आली की नाही ते. बागेश्वरजी. हॅलो बागेश्वरजी, तुम्ही इतक्या सकाळी उठलात? अरे बावरीजी, मी रात्रभर झोपलोच नाहीये. आज माझे सासू सासरे येणार आहे. आपल्या लग्नासाठी ते हो म्हणतील. याच विचारात मला रात्रभर झोप देखील नाही लागली. बागेश्वरजी, मी सुद्धा रात्रभर याच विचारात होते आणि त्यांच्या स्वागतासाठी रांगोळी काढते. अरे वा, मी आता तिथे असतो ना तर तुमची मी देखील रांगोळी काढण्यात मदत केली असती. काही हरकत नाही, लग्नानंतर तुम्हीच रांगोळी काढा. अच्छा बावरीजी, मी हेच जाणून घ्यायला फोन केला आहे की आईबाबांची ट्रेन वेळेवर तर आहे ना? सगळं ठीक तर आहे ना? हो हो, सगळं काही ठीक आहे. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही झोपा. मी आई बाबांशी बोलून नंतर तुम्हाला फोन करते. हं? ठीक आहे, पण तुम्ही मात्र फोन नक्की करा. हा, गुड नाईट. अरे गुड नाईट नाही, गुड मॉर्निंग. तुम्ही चुकून चुकीचं बोललात. हो बावरीजी, सकाळ झाली. आता झोपून काय फायदा? दुकानावर जायला सुद्धा तयार व्हायचंय मला. होय, पण बागेश्वरजी आज दुकानातून सुट्टी घ्या. आई बाबा तुम्हाला केव्हा पण भेटायला बोलावू शकतात. हो हो बावरीजी, तुम्ही जरा सुद्धा काळजी नका करू. काही झालं तरी मी आज दुकानातून सुट्टी घेऊनच राहणार. शेठजींनी आज दुकानातून सुट्टी दिली तर बरं, नाहीतर खूप गोंधळ होईल. बावरीजींना मी मेसेज करून सांगतो, म्हणजे त्यांची काळजी ही कमी होईल. अरे थांब, अरे थांब ना. अरे बापरे बाप, हे मी काय करून टाकलं. बापरे बाप, बावरीजींना पाठवायचा मेसेज मी चुकून शेठजींना पाठवला. काय मेसेज पाठवला आहे बाघानी? अरे बापरे, आता काय करू मी? शेठजींजवळ माफी मागावी लागणार मला. हो. हो बोल. सॉरी शेठजी, ते बावरीजींना पाठवायचा मेसेज मी चुकून तुम्हाला पाठवला. चुकून पाठवला की मुद्दाम पाठवला? मुद्दाम बावरीजींना पाठवायचा मेसेज मी तुम्हाला का पाठवू बरं? कारण तुला आज सुट्टी पाहिजे, हा मेसेज मला मिळणार. इतक्या सकाळी सकाळी किती डोकं चालतंय शेठजींचं. सकाळी सकाळी किती डोकं लावतो तू? नाही नाही शेठजी, ती चुकून चूक झाली. चला, आता भाषा सुद्धा तू बावरीची बोलायला लागलास. काही मिस्टेक मुळे नाही पाठवलाय, मुद्दाम पाठवलायस मेसेज. आणि काही सुट्टी वगैरे नाही मिळणार. चुपचाप सरळ वेळेत दुकानावर यायचं. ठीक आहे शेठजी. अरे बापरे, ही काय गडबड झाली आहे माझ्याने सकाळी सकाळी. आता बावरीजींचे आई बाबा जेव्हा येतील तर मी काय करणार? अरे बापरे. या या भाऊजी या, आमच्या घरात तुमचं स्वागत आहे. अरे तुम्ही स्वागत नाही केला तरी पण आम्ही येणारच. हा काय आमचा. आई बाबा बघा, मी तुमच्यासाठी किती छान रांगोळी काढली आहे. अरे अरे वा, ही तर खूप चांगली आहे. थँक्यू. चला. मग कसा होता प्रवास? त्रास तर नाही झाला अरे ना? जरा सुद्धा नाही. राज आम्ही दुसऱ्यांना देतो, स्वतः नाही घेत. या या या, आरामात बसा. आणि सांगा बस पोटा पाण्याचं कसं काय? बस देवाची कृपा आहे. हो, हे बरोबर बोलताय. आणि बावरी बाळा, तू कशी आहेस? सगळं मजेत ना? सगळं मजेत आहे. आई बाबा, तुम्ही अचानक मुंबईला यायचा निर्णय घेतला? काही अर्जंट काम आहे का इथे? अगं बावरी बाळा,
आम्ही इथे खास तुझ्यासाठी आलो आहोत. तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. होय बाळा, खूप महत्वाचं बोलायचंय. काय महत्वाचं असणार आहे? देव करू आजचा दिवस शुभ जाऊ दे. हे देवा, धनराज सिंघानियाजी आज मीटिंग साठी येणार आहे, म्हणून आजचा दिवस चांगला जाईल आणि काही गडबड न व्हावी असं करा. नटू काकाने बाघाला सांगतो की साफसफाई करून दुकान एकदम चकाचक ठेवा. हे माताजी, आजचा दिवस खूपच महत्वाचा. आजच्या दिवशी बावरीजींचे आई बाबा येणार आहेत. जर का त्यांनी मला भेटायला बोलवलं तर मला जावं लागणार ना. प्लीज असं काहीतरी करा की शेठजी मला सुट्टी देण्यासाठी तयार होतील. डोंट वरी बागा बॉय, मी आहे ना तुझ्या सोबत बाळा. हा, शेठजींना मी समजावतो. नट्टू काका, शेठजींचा फोन आहे. काय करायचं? अगोदर पूजा करून घेऊया, मग शेठजींना फोन करूया. माताजी सगळं नीट करतील, डोंट वरी. हो. अरे, फोन का नाही उचलत ही लोक? अरे वा टपूचे पप्पा, तुम्ही उठलात. चला तुम्ही आंघोळ करून घ्या, तोवर मी तुमच्यासाठी चहा नाश्ता रेडी करते. दया, हा? चहा नाश्ता नंतर अगोदर जरा डोकं चेपून दे ना. डोकं खूप दुखतंय आणि डोळे सुद्धा झोमतायत. डोळे झोमतायत का? रात्री नीट झोप नाही झाली का? नाही, का? चूर्ण खाल्लं नव्हतं? चूर्ण खाल्लं होतं बाबा. मग अरे, आज ते धनराज सिंघानिया शेठ मीटिंग साठी येणार होते, म्हणून त्यासाठीच थोडं टेन्शन होतं, म्हणून झोप नाही लागली. नशिबाने थोडी झोप लागली तर बाघांनी मेसेज केला की मला आज सुट्टी पाहिजे. कोणालाही जबाबदारी सारखं काही राहिलंच नाही. मी एकटा किती काय काय करू. सिंघानिया साहेबांचा ऑर्डर नाही मिळाला तर मिळणार मिळणार नक्की मिळणार. हे बघा, वरचा बघतोय ना, तो सगळं काही चांगलं करेल. बघा ना, टेन्शनमुळे तुमच्या चेहऱ्यावरचं तेज सुद्धा गेलंय. मी तुम्हाला मुलतानी माती आणि चंदनचा लेप लावून देते. त्याने काय की तुमच्या चेहऱ्यावर तेज सुद्धा येईल आणि तुम्हाला थंड सुद्धा वाटेल. अच्छा, हा, अरे हा तर खूप जुना उपाय आहे. हे सुद्धा तुझ्या आईचं म्हणणं आहे? नाही, हे तर ऋषीमुनी सांगून गेले. काय की लहानपणी मी त्यांच्या मुलींसोबत खेळायचे आणि त्यांच्या चेहऱ्यावर तेज बघून मला आश्चर्य वाटलं की ह्या मागे रहस्य काय. नंतर एक दिवस मी तिच्यासोबत खेळता खेळता मी तिला चिखलाजवळ घेऊन गेले आणि तिच्यासोबत चिखलाची होळी खेळले. आणि नंतर ती जेव्हा घरी जात होती तेव्हा मी तिचा पाठलाग केला आणि मी काय बघितलं, ऋषीमुनी काका तिच्या चेहऱ्यावरचं चिखल साफ करून तिला मुलतानी माती आणि चंदनचा लेप लावत होते. तेव्हा मला कळलं, ऋषी मुनी काका. हा, अहमदाबाद मध्ये आमच्या बाजूला चाळीत राहायचे. मला वाटलं तू हिमालय मधल्या कुठल्या तरी ऋषीमुनी बद्दल बोलते आहेस. नाही नाही टपूचे पप्पा, मी ऋषीमुनी काका बद्दल बोलते. काय की त्यांचं नाव ऋषी होतं, पण त्यांचं आयुष्य एकदम ऋषीमुनींसारखं होतं. म्हणून आमच्या तिथे सर्वांनी त्यांचं नाव ऋषीमुनी ठेवलं. या, मुलतानी माती आणि चंदनाचा लेप लावून देते. नाही, नाही, आता त्या सगळ्यासाठी वेळ नाही आहे. अरे टपूचे पप्पा, जरा सुद्धा वेळ नाही लागणार. मी दुपारची असेच काही पण करत असते. सगळं तयार आहे. तुम्ही आता लावून तर बघा. तुमच्या चेहऱ्यावर असं तेज येईल ना की जेव्हा तुम्ही मीटिंगला जाल तेव्हा तुमचा असा प्रभाव पडेल ना. वा, अच्छा, ठीक आहे. जे करायचं आहे फटाफट कर, जास्त वेळ नको लावू. अरे फटाफट तुम्ही आत आहे. ए, कशाला असतेस? मी हा विचार करते की जर का तुमचा असा फोटो काढून मी माझ्या आईला पाठवला तर आई तुमचं कुठलं नवीन नाव ठेवेल. कृपा करून असं नको करू. तुला माझी शपथ आहे दया. अरे नाही नाही, मी तर मस्करी करत होते. तसं मला माहितीये की आई तुमचं कुठलं नवीन नाव ठेवेल. चला सांगते तुम्हाला. तुम्ही असे खूप मस्त दिसताय म्हणून आई तुमचं नाव ठेवेल चिकू. चिकू, तू असं मस्करी करणार तर मी माझं तोंड धुवून टाके ना. नाही
इतकं लवकर तोंड नका धू. थोडा वेळ राहू दे ना. काय तरच चेहऱ्यावर तेज येईल. ठीक आहे. हं. काकडे खाऊ नका टाकू. हे चापली. ए बाबा, तुझी अजून आंघोळ नाही झाली आहे? नाही बस बापूजी. काय झालं बापूजी? अरे जेठ्या, हे काय आहे? हे ते मुलतानी माती आणि चंदनचा लेप. हे मुलचंदानी, तू काय सौंदर्य स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेस? अरे हे काय, हे सगळं कशाला लावलंयस? हे ते दयानी लावलं बापूजी. का? ते बापूजी, टपूच्या पप्पांचे डोकं दुखत होतं आणि डोळे सुद्धा झोंबत होते, म्हणून मी त्यांना मुलतानी माती आणि चंदनचा लेप लावला. बरोबर, ठीक आहे. द्या टपूचे पप्पा, काकडी ठेवते. माझा चेहरा इतका घाण दिसतो आहे का बापूजी? बापूजी, यात इतकं रुसून बसण्यासारखं काय आहे? बापूजी, काहीतरी बोला प्लीज. बापूजी, तुम्ही बोला तरी माझ्यासोबत. तुम्ही बोलणार नाही तर कसं चालणार ना? प्लीज, यात काय रुसायचं बापूजी? टपूचे पप्पा, तुम्ही एकटे एकटे कोणासोबत बोलताय? एकटे एकटे? बापूजी कुठे गेले? बापूजी तर केव्हाच इथून गेले. टपूचे पप्पा, काही खास गोष्ट आहे का? बोलू बापूजींना? नाही. आता अजून किती वेळ असं भूत बनून राहायचं आहे? बस 5 मिनिट. हाय दया वहिनी. बबिताजी, या या या. अरे हाय जेठाजी. हे नेहमी माझ्या सोबतच का असं घडतं? काय करू, कुठे जाऊ, माहित नाही. कसा दिसतोय? जमीन वाट देईल तर आतमध्ये गाडून घेतो स्वतःला. हाय जेठाजी. असं वाटतं झोपलेत. नाही नाही नाही, आता तर जागे होते. टपूचे पप्पा, टपूचे पप्पा, तुम्ही झोपलात? घ्या, जागे आहेत. बबिताजी आले. या बबिताजी. अरे वा जेठाजी, तुमची ब्युटी ट्रीटमेंट चालू आहे? नाही, ते दयानी काहीतरी लावलं आहे. ओके. दया वहिनी, मुलतानी माती आहे ना? आणि सोबत चंदन सुद्धा आहे. अरे वा जेठाजी, इट्स फॅन्टास्टिक. व्हेरी गुड फॉर स्किन. थँक्यू. तुम्ही बसा ना बबिताजी. तुम्ही आणि दया गप्पा मारा. मी जरा दुकानात जायला तयार होतो. काकडे तू खाऊन टाक. मस्करी करतात. तुम्ही बसा ना बबिताजी. नाही नाही, मला बसायचं नाहीये. आज संध्याकाळी मला अय्यर सोबत एका कार्यक्रमात जायचंय. तर बांधणीवाली साडी पाहिजे ना? आत्ता घेऊन आले. नाही नाही, साडी आहे पण सोबत मॅचिंग टिकली नाहीये. तर तुमच्या जवळ तर माझ्याकडे तर एक सेट डिझाईनच्या टिकल्या आहेत. तुम्ही आत या. तुम्हाला जी पण टिकली आवडेल ना, ती तुम्ही घेऊन जा. या या. ओके, थँक्यू. थँक्यू सो मच दया वहिनी. अरे, त्यात काय? ओके, मी नंतर भेटते. बाय, सी यू. बाय. हॅलो. शेटानीजी, गुड मॉर्निंग. मी नट्टू काका बोलतोय. हो, गुड मॉर्निंग नटू काका. ते काय की टपूचे पप्पा जरा तयारी करताय. अच्छा अच्छा. काही काम होतं का? होय, काम तर शेटजींकडेच होतं, पण ते काम तुम्हीच करू शकता. म्हणजे? म्हणजे आम्ही प्रभूला प्रसन्न करायला देवीच्या चरणी आलो आहोत. एक मिनिट शेठानीजी, बागा तुझा प्रॉब्लेम सांग. हो. हॅलो शेठानीजी, बागा बोलतोय. हा, बोला, काय झालं? शेठानीजी, त्याचं काय आहे की आज बावरीजींचे आई बाबा मुंबईला येणार आहेत ना. आता तर ते आले सुद्धा असतील. हो, म्हणजे तुमचे सासू सासरे येणार आहेत. काय शेठानीजी तुम्ही पण, ते तर लग्न ठरल्यानंतर ठरणार ना. अरे, ठरणारच बागा
भाऊ तुमच्यासारखा जावे ते लोक पण घेऊन शोधायला गेले ना तरी नाही सापडणार. थँक्यू शेटानीजी, थँक्यू व्हेरी मच. वा बावरीचे आई बाबा मुंबईला येत आहेत. खूप मोठी गोष्ट आहे बागा भाऊ. पण शेठानीजी तसं नाही वाटत आहे ना. शेठानीजी, आज मला कदाचित बावरीजींच्या आई बाबांना भेटायला जावं लागणार, म्हणून मी दुकानातून अर्ध्या दिवसाची सुट्टी देखील घेणार आहे. पण शेठजी मला सुट्टी नाही देणार, म्हणून तुम्हाला प्लीज विनंती करतो मी शेठानीजी, तुम्ही शेठजींना सांगा ना की मला आज अर्ध्या दिवसाची सुट्टी द्याल का प्लीज. अरे बागा भाऊ त्यात कोणती मोठी गोष्ट आहे. मी आत्ता त्यांना सांगते हं. आणि तुम्हाला ऑल बेस्ट. थँक्यू व्हेरी मच शेठानीजी. बाय बाय बाय. नट्टू काका, शेटानीजींनी सांगितलंय की त्या शेठजी सोबत बोलतील. आता मला काही टेन्शन नाही. व्हेरी गुड बागा, व्हेरी गुड. नाउ लेट अस हो चला जाऊया. टपूचे पप्पा चहा. आलो आलो. बबिताजी गेल्या. वा तुमचा चेहरा तर काय चमकतोय. अच्छा, हा, अरे मी तर म्हणते की तुम्ही आठवड्यातून 2 वेळा चेहऱ्यावर मुलतानी माती लावलीच पाहिजे. ठीक आहे लावेन बस. अरे हो टपूचे पप्पा बागा भाऊचा फोन होता. काय म्हणत होता? ते सांगत होते की आज बावरीचे मम्मी पप्पा मुंबईला येणार आहेत. तर ते रिक्वेस्ट करत होते की आज त्यांना 1 दिवसाची सुट्टी पाहिजे. मी त्याला सकाळी फोन केला तेव्हा माझा फोन त्याने उचलला नाही आणि आता तुला फोन करून सुट्टी मागतोय. अरे तू मला फोन काय केला, मला फोन काय केला, एकच गोष्ट आहे ना. पण आज दुकानात खूप काम आहे दया. आज एक मोठी ऑर्डर मिळायचे चान्सेस आहेत, डिलिव्हरी बाकी आहे, पेमेंट सुद्धा मागवायचं आहे. अशात त्याला सुट्टी पाहिजे आणि तेही मला फोन करून विचारत नाही आहे सुट्टीसाठी. तुला फोन करून चापलुसी करतो आहे. नाही आज त्याला सुट्टी नाही मिळणार. अरे पण मी बागा भाऊंना सांगितले की तुम्ही काळजी नका करू, तुम्हाला सुट्टी मिळेल. अरे तुला शहाणपणा करायला कोणी सांगितलं दया? तुझ्या किचनच्या कामात मी कधीही डोकं टाकतो? नाही. मग तू माझ्या दुकानाच्या कामात डोकं का वापरते आहेस? सॉरी, ते काय की बावरीचे आई बाबा बागा भाऊंचे होणारे सासू सासरे आहेत ना, म्हणून मी विचार केला अरे की पण होणाऱ्या सासू सासऱ्यांना तो दुकानानंतर सुद्धा भेटायला जाऊ शकतो ना. त्यासाठी पूर्ण दिवसाची सुट्टी घ्यायची काय गरज आहे? येऊ दे आज त्याला दुकानात. आज त्याची वाट आहे. चणे द्या कबुतरांना चणे द्या. आपलं नशीब पण करा. नटू काका, कबुतरांना चणे खायला देऊया का? मला जरा 10 रुपये द्या ना. बागा बाळा, आपण लेट होऊ आणि शेठजी नाराज होते. नाही रागवणे नट्टू काका, आणि तसं हे पुण्याचं काम आहे ना. द्या ना पैसे नट्टू काका. ठीक आहे. थँक्यू. या चणे द्या. चणे द्या ना. हे घ्या. या नट्टू काका, तुम्ही पण खा ना. काय? म्हणजे तुम्ही पण द्या ना. इतके सारे कोणीतरी जा. अरे बागा, पण ही कबूतर बावरीला ओळखणार कशी? त्यांनी तर तिला बघितलंच नाहीये. हो ना नट्टू काका, मी काय करतो, माझ्या फोनवर यांना ना बावरीजींचा फोटो दाखवतो. हा अरे बागा, व्हाय वेस्ट टाइम? तू एक काम कर, बावरीला तू फोन कर आणि तिच्याशी बोलून खुश खबर विचार. हे पण बरोबर आहे नट्टू काका. मी आता बावरीजींना फोन करतो. हा कमाल आहे नट्टू काका, बावरीजी फोन नाही उचलत आहेत. इट्स ओके, ती तिच्या आई बाबांसोबत बिझी असणार. आपण दुकानात जाऊया, तिचा फोन येईल ना. बरोबर आहे नट्टू काका. आता आपण काम करूया, यांना चणे खायला देऊया आणि मग जाऊया. बाबा हे घ्या गरमागरम भाजी. अरे बाळा, ही भजी नाही समोसा आहे. आता तू बोलशील चुकून चुकीचं बोललीस. बरं ते जाऊ द्या. बाबा हे घ्या, ब्रेड आणि बटर घ्या. तुम्हाला खूप आवडतं ना, मी व्यवस्थित बटर लावलंय. काय झालं बाळा? खूप मस्का लावतीयस. काही सांगायचंय का? आई बाबा, तुम्हाला नाही वाटत की मी आता मोठी झाले? माझे हात आता पिवळे केले पाहिजे? अरे अरे बाळा, आम्ही फक्त तुझे हात पिवळे नाही करणार,
सोबत तुझ्या हातात हिरव्या बांगड्या सुद्धा घालणार आणि तुझ्यासाठी सगळ्यात चांगला लाल रंगाचा शालू पण घेणार. इतकंच नाही बाळा, तुझ्यासाठी हिऱ्याचे दागिने सुद्धा घेणार. बाळा, तुला प्रत्येक खुशी देणार. बावरी बाळा, आम्ही तुझ्या लग्नाचं बोलायलाच आलो आहोत. होय, इतकंच नाही तर कानपूरच्या मोठमोठ्या घराण्यातून तुझ्यासाठी मागणं सुद्धा येतंय. एका दोघांना आम्ही बघितलंय सुद्धा आणि एकाला तर तुझ्या आईनं पसंत सुद्धा केलंय. होय बाबा, तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर मी एक सांगू. बोल बोल बाळा, आम्ही तुझ्या बोलण्यावर कशाला रागवू, तू आमची लाडकी आहे. बाबा, मला मुंबईमध्ये एक मुलगा पसंत आलाय. काय, तुला प्रेम झालंय? तुला प्रेम विवाह करायचंय का? हिचं डोकं बी फिरलंय काय? तुला मुंबईला यासाठी पाठवलं होतं? लगेच हिचं सामान पॅक करा आणि कानपूरला घेऊन चला. बाबा, तुम्ही त्याला एकदा भेटून तरी घ्या. बागेश्वरची खूप चांगले व्यक्ती आहेत, तुम्हाला सुद्धा आवडतील ते. प्लीज बाबा, प्लीज एकदा भेटून तरी घ्या ना. अहो, एकदा भेटून तर घ्या. भेटायला काय हरकत आहे? ठीक आहे, घेतो भेटून. त्याला आत्ताच्या आत्ता बोलो. जर बागेश्वरजींना दुकानातून सुट्टी नाही मिळाली तर मग काय होईल? नमस्ते शेठजी. नमस्ते. हे नटू काका आणि बाघा आले नाही अजून? नाही शेठजी. आज येऊ दे त्यांना. आज त्यांची वाट आहे. जेव्हा बघू तेव्हा पगार वाढवा, पगार वाढवा. गुड मॉर्निंग शेठजी. अरे शेठजी मी नाही, शेठजी तर तुम्ही आहात. मी आल्यानंतर आरामात येता, सकाळी फोन केला तर फोन नाही उचलत, मग सुट्टीसाठी मला फोन करणं महत्वाचं नाही समजत, पण दयाला फोन करता. ते शेठजी, आज बावरीजींचे आई बाबा आले आहेत ना, तर ते मग आजच्या आज भेटायला जायची काय गरज आहे? उद्या नाही भेटू शकत? काम संपल्यावर? जेव्हा बघू तेव्हा सुट्टी पाहिजे, सुट्टी पाहिजे, लवकर जायचं आहे, वरून पगार वाढवा, पगार वाढवा. एक वेळा मगनचा पगार वाढवेन, पण तुमचा नाही वाढवणार. थँक्यू शेठजी. ओ भाऊ, काय थँक्यू? रागात बोललेली गोष्ट पकडून बसू नको. चल चल, उभा नको राहू, जा जा, गोडाऊन मध्ये जाऊन आपलं काम कर. आणि नटू काका, तुम्ही हा चेक आताच्या आता बँक मध्ये भरून घ्या. बरं शेठजी. हा, चल बाबा, आता तू माझ्या समोर असा उभा नको राहूस. साफसफाई करून दुकान चकाचक कर. माहित आहे ना आज ते शेठ धनराज सिंघानियाजी येणार आहेत. चल चल, कामाला लाग, चल. हो शेठजी. हा, चला. शेठजी, मी बँकेत जाऊन येतो. हो, शेठजी, ते मी गोडाऊन मध्ये जाऊन आपलं दुकान साफ करण्याचा फडका घेऊन येतो. हा, आलो आलो, लगेच आलो. हा, बोला बोला बावरीजी, झालं का तुमचं आईबाबांशी बोलणं? होय, झालं, पण एक खूप मोठी गडबड झालीये. तुम्ही आत्ताच्या आता भोलेनाथच्या देवळात या. तुमच्याशी अर्जंट बोलायचंय, नाहीतर आपण कधीच नाही भेटू शकणार. काय? हॅलो हॅलो बावरीजी. हा? अरे बापरे, हे काय बोलले बावरीजी? कधीच भेटू नाही शकणार म्हणजे नक्कीच काहीतरी मोठी गडबड झाली असणार. काय करू? शेठजी सुट्टी देत नाही आहेत आणि बावरीजी तर मला हाका मारतायत. हे देवा, हे कसलं संकट आहे रे बाबा. शेठजी शेठजी, काय झालं? सॉरी. काय केलं तू? नाही नाही शेठजी, मी काहीच नाही केलं. मग सॉरी कशाला? ते शेठजी, मला जरा जावं लागणार. बावरीजींनी मला अर्जंट देवळामध्ये बोलवलंय. मी जाऊ का हो? तुला लाज वगैरे काही वाटते की नाही? अजून आला नाही की मी जाऊ? हे काय लावलं आहेस? नट्टू काका बँकेत गेले आहेत, कोणी ग्राहक आलं तर कोण बघणार त्यांना? कुठेही जायचं नाही आहे, चल गपचूप काम कर. या 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 या, बोला काय पाहिजे? एक चांगलीशी वॉशिंग मशीन दाखवा ना. नक्की. बघा मॅडम आणि सरांना वॉशिंग मशीन दाखव. हो, या 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 ना दादा. हे बघा, हे आहे वॉशिंग मशीन. यात ना घंटा वाजते
आणि प्रार्थना केली तर कपडे सुद्धा धुतले जातात. काय काय बोलताय तुम्ही? सॉरी सॉरी सॉरी. बघा इथे ये बाळा जरा. बोला शेठजी. काय करतो आहेस तू? सॉरी शेठजी, ते बावरीजींशी बोलून ना मला खूप टेन्शन आलंय शेठजी. शेठजी प्लीज वॉशिंग मशीन तुम्ही दाखवाल का हो? अरे बापरे, पुन्हा बावरीजींचा फोन आला. काही चर्चा नाही करायची आहे बावरी सोबत. जा ग्राहकांना वॉशिंग मशीन दाखव. उश, 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 उश. बर बर बर. उश, 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 उश. ही बघा. हे बागेश्वरचे फोन का उचलत नाहीयेत? बाबा. हॅलो काय झालं बाळा? बागेश्वरला किती वेळात घेऊन येतेस? बाबा, मी बागेश्वरजींना घेऊन येतेच आहे. हो लवकर ये. काय म्हणाली बावरी? येते. जर का आज बागेश्वरजी नाही आले तर आमचं नातं कायमचं तुटून जाईल आणि मला पुन्हा कानपूरला जावं लागेल. शेठजी चेक जमा केला. शाबास. मग आता काय हार घालून तुमचा सत्कार करू? शेठजी नट्टू काका आले, आता मी जाऊ का हो? अरे काय जाऊ? नटू काका समजावा जरा याला. व्हॉट हॅपन बागा? नट्टू काका, बावरीजींचा फोन आला होता. काहीतरी मोठं टेन्शन आहे. बोलली की आज जर आपण नाही भेटलो तर पुन्हा कधी नाही भेटू शकणार. मला आत्ताच्या आता अर्जंट महादेवांच्या देवळात बोलवलेलं आहे, पण शेठजी मला जायलाच देत नाहीये तो. अरे जायला नाही देत वाल्या. मी इथे दुकान उघडून बसलो आहे आणि मी तुला उद्या तर सुट्टी दिली होती. रोज रोज सुट्टी नाही देऊ शकत. नटू काका तुम्ही काय उभे आहात? चला काम करा. बर करतो. आणि तू सुद्धा उभा कसलायस? काम कर. ते बघ ग्राहक आले. चल 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 सांभाळ सांभाळ. या या भाऊ या 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 या. तुमच्याकडे स्मार्ट टीव्ही आहे का? होय आहे ना. बघा स्मार्ट टीव्ही दाखव. चल लवकर. हा या 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 या. शेठजी शेठजी प्लीज प्लीज मला जाऊ द्या ना. बावरीजी खूप टेन्शन मध्ये आहे तो. जर का मी नाही गेलो ना तर खूप मोठं संकट येऊ शकतं. प्लीज शेठजी प्लीज मला समजून घ्या. अरे तू समज ना बिंडोक. मी तुला नाही जायला देऊ शकत. धनराज सिंघानियाजी येणार आहेत. आपल्याला खूप मोठी ऑर्डर मिळणार आहे. अरे विचार कसला करतोय? जा, ग्राहक वाट बघत आहे. जा बाबा जा. सॉरी शेठजी, पण माझं कामात मन नाही लागणार आज. कामात मन नाही लागत आहे म्हणजे? हे बघ, जर तुला नोकरी करायची आहे तर कामात मन लावावं लागणार. कसं लावणार शेठजी? मन तर एकच असतं ना हो. आणि ते तर मी बावरीजींना कधीच देऊन टाकलं. एक मिनिट हा भाऊ, एक मिनिट. नाही नाही, तुम्ही तुमचं आवरून घ्या, मी दुसऱ्या दुकानात जाऊन बघतो. नाही नाही ऐका भाऊ. अरे अरे भाऊ ऐका ऐका ना ऐका. बघितलं, तुझ्यामुळे ग्राहक निघून गेला. नटू काका. बोला शेठजी. हे बघा जरा, बघा याला. इथे कामाचं इतकं टेन्शन आहे आणि या वायफळ वायफळ बडबडतो आहे. काय झालं बागा? हो हो वडील, राहू द्या राहू द्या. हे बघ बाघा, जर का तुला इथे नोकरी करायची आहे तर तुला मन कामातच लावावं लागणार. सॉरी शेठजी, आज तर ते शक्य नाहीये. अच्छा, जर असं आहे तर ठीक आहे. तुम्हाला नोकरी करायची काही गरज नाही. तुम्ही आजाद आहात. तुम्ही जाऊ शकता. तुम्ही काय बोलताय शेठजी? मग अजून काय बोलू नट्टू काका? यांचं मन कामात नाही लागत आहे, ते स्वतः सांगत आहे. मग मी जबरदस्ती यांना नोकरीवर कसं ठेवू शकतो? त्यांच्याकडून जबरदस्ती काम कसं काय करून घेऊ? जा बाबा जा, तू प्रेमच कर. हा, तुला नोकरी करायची गरज नाही आहे. हा, भाऊंनी मन प्रेमात लावलं आहे ना, कामात मन नाही लागणार. जा बाबा जा जा, प्रेम कर. हा जा. ठीक आहे शेठजी, जसं तुमचं नशीब. सॉरी सॉरी, जसं माझं नशीब. बघा बघा नट्टू काका, बघा, मी बोललो आणि यांनी मानलं सुद्धा. याला नोकरीची पडलीच नाही आहे. पडली आहे शेठजी, पण तुम्ही तर मला या मधल्या वाटेवर आणून ठेवलेलं आहे. एका बाजूला ही नोकरी आहे
आणि दुसऱ्या बाजूला बावरीजी आहेत. आणि आज जर का मी बावरीजींना गमावलं ना तर मला भीती आहे की माझी हालत सुद्धा पोपट भाऊंसारखी नको व्हायला. बघा नाही नाही नटू काका, आता याला समजवण्यात काही अर्थ नाही आहे. याचं डोकं आता काम करायचं बंद झालं आहे. तू जा बाबा, जा जा जा, निघून जा. मी आत येऊ की मी सुद्धा निघून जाऊ? अरे धनराज सिंघानियाजी, या 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 सेठ, या 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 या. सॉरी शेठजी, जातो मी. शेठजी, आशा करतो की तुम्ही कधीतरी मला समजून घ्याल आणि मला माफ कराल. येतो हमी.